नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील भगवद्गीतेतील निष्काम कर्माची व्यर्थता या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 10 भागांपैकी शेवटचा 10वा भाग वाचतो. एरा पराचारा बरविया ऐसे होईल टेंकलेया, पायांचे चालणे डोया केले जैसे. दुसऱ्याचे बरे वाटणारे श्रेष्ठ आचार आचरू गेल्यास जसे पायांनी चालावयाचे ते डोक्याने चालणे केले असे होईल. यया लागी कर्म आपुले, जे जाती स्वभावाचे आले ते करी तेणे जिंतले कर्म बंधाते. यासाठी वर्ण स्वभावानुसार जाती स्वभावानुसार आलेले जे स्वकर्म ते जो आचरतो त्याने कर्मबंधावर विजय संपादिला. गीता श्लोक 48 मध्ये सहजम कर्म कौंतेय या पदांशाचे गीता रहस्यकारांचे भाषांतर जन्मजात कर्म असे आहे आणि ज्ञानेश्वरीकारही स्वधर्म असा शब्द वापरून त्याच जन्मजात वर्णकर्माचा पाठपुरावा करीत आहे. आणि स्वधर्मोची पालावा परधर्मो तो गालावा, हा नियमो ही पांडवा न कीजे चीपा. म्हणून भलतीये कर्मी आयासू जरी उपक्रमी, तरी काही स्वधर्मी दोषू सांगे. म्हणून करावाची स्वधर्म, जो करिताम हिरोनी श्रम, उचित देईल परमो पुरुषार्थ राज. या कारणे किरीटी स्वधर्माची राहाटी, न विसंबीजे संकटी सिद्ध मंत्रू जैसा. आणि या पदांशावरील शेवटच्या ओळीत स्वधर्मालाच स्वकर्म हा प्रतिशब्द वापरून त्याचे गौरवपर दृष्टांताच्या आधारे महात्म्य सांगून ते विसंबू नये सोडू नये असे सांगितले आहे. काम नावेसी जैसे उद्धी, महारोगीम दिव्योषधी, न विसंभीजे ते या बुद्धी स्वकर्म एथ. असक्त बुद्धी ही सर्वत्र या 49व्या श्लोकावर भाष्य करताना परमगतीसाठीची निष्कामता सांगताना ही निष्कामता कशातील तर आपापले धंदे यातील असा स्पष्ट निर्देश गीता रहस्यकारांनी केला आहे. ज्ञानेश्वरीकारही त्या परमगतीसाठी स्वकर्मरूप महापूजा सांगतात. हे स्वकर्म म्हणजेच स्वधर्म म्हणजेच वर्णकर्म हा त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ यापूर्वीही अनेक ठिकाणी स्पष्ट झाला आहे. या ठिकाणी अर्थ तोच. मग इवा चिगा कपिध्वजा स्वकर्माची या महापूजा, तोखला इशू तमरजा झाडी करुनी. सुधा सत्वाची या वाटा आणि आपुली उत्कंठा. स्वकर्मरूप महापूजेने ईश्वर संतोष पावतो आणि मग तो आपल्यातील तमस आणि रजस यांचा समूळ उच्छेद करतो आणि सत्वगुणांच्या शुद्ध मार्गाने आपली उत्कंठा उत्पन्न करतो. असे हे स्वकर्माचे वर्णकर्माचे महात्म्य ज्ञानेश्वरीकार सांगत आहे. वास्तविक हे महात्म्य स्वकर्म वर्णकर्म याऐवजी सत्कर्माचे असावयास हवे. येथपर्यंत स्वधर्म कर्म वर्णकर्म करावे अशी विद्यार्थी आज्ञा होती. आता गीता श्लोक 59 आणि 60 मध्ये ती गोष्ट अटळ आहे. कुणाच्या मनात नसले तरी ती गोष्ट करावीच लागेल असा एकूण सूर आहे. व्यवसायः ते प्रकृतीही त्वां नियोक्षती 59 आणि स्वभाजेन कौंतेय निबद्धः स्वेन कर्मणा 60 या श्लोकांशाचा रोग त्याच दिशेकडे आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव. तुला हे कराव्यास लावील. आपल्या स्वभावजन्य कर्माने बद्ध झाल्यामुळे मोहाने जे तू करू इच्छित नाहीस तेच परतंत्र म्हणजे प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला करावे लागेल असे गीता रहस्यकारांचे भाषांतर आहे. ज्ञानेश्वरीकारही या प्राकृतिक स्वभावाची जन्मजात वर्णकर्माची अटळताच अधोरेखित करीत आहे. गीतेप्रमाणेच पार्थ या व्यक्तीच्या
चातुर्वर्ण्यातील क्षात्र या स्वधर्माचे निमित्त करून वर्णकर्माचीच अटळता ते मांडित आहेत. त्यांच्या निरूपणातील संबंधित ओव्या अर्थासहित पाहिल्यास ते अधिक स्पष्ट होईल. धनंजया न जूझे म्हणसी, जीवा माझी निष्ठंकू, करिसी जो आत्यंतिकू, तो वायाम धाडी वेलू नैसर्गिकू, स्वभ ओम तुझा. मी लढणार नाही असे जे म्हणतोस आणि मनात जो अतिरेकी निर्धार करतोस, तो निर्धार तुझा निसर्गसिद्ध क्षात्र स्वभाव त्याच वेळी निष्फळ करी. तरी न जुझे ऐसे निष्टंकिसी, जे मानसे ते प्रकृती अनारिसे करी लची. मी लढणार नाही असे जे मनात ठरवित आहेस, तो तुझा स्वभाव लटके पडणारच आहे. म्हणून तिही गुणी बांधिलासी तू कोदंड पाणी, त्रिशुद्धी निगसी वाहाणी क्षात्राची. तू त्या गुणांनी बद्ध आहेस. त्रिवार सांगतो की क्षत्रियांच्या वाटेने तू जाणार आहेस. तेसा तू आपुले या कडवनी, मी काहीची न करी म्हणवनी, ठासी परी भरवेसेनी तेची करीसी. तू आपल्या परीने मी काहीच करत नाही म्हणून ठाकतोस, पण निश्चयपूर्वक तेच करणार आहेस. ज्ञानेश्वरीकार हे आणखी पुढे जाऊन ही चातुर्वर्णे प्रणित स्वधर्माची वर्णधर्माची आशा किंवा अटळता जो झिडकारील, त्याला श्रीकृष्ण मुखातून शापयुक्त वाणीत शिक्षाच ठोठावित आहे. अथवा हान अहंभावे, माझे बोलणे हे आघवे, काना मनाची या सिवे नेंदिसी टोंकू. जे या देहसंबंधा आंतू, प्रतिपदी आत्मघातू, भुजंता उसंतू कहीची नाही. येवडेनी दारुणे, निमणे न निमणे, पडेल जरी बोलणे, न घेसी माझे. अर्थ असा, जर माझे हे वर्णकर्म विषयक सर्व बोलणे अभिमानामुळे तू कानामनाच्या सीमेला स्पर्शू दिले नाहीस आणि माझे म्हणणे ग्रहण केले नाहीस, तर एवढ्या घोर दुर्लक्षरूपी संकटामुळे मृत्यू, जन्म आणि ज्या देह संपर्कात पावलोपावली आत्मविनाश ठरलेला आहे आणि ज्यात भोगताना उसंत कधीच लाभत नाही, तो देह संपर्क तुला प्राप्त होईल. स्वधर्म कर्म वर्णकर्म याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना ज्ञानेश्वरीकारांची ही शापवाणी आहे. समारोप. कृष्णद्वैपायन व्यास सौती यांची महाभारतीय भगवद्गीता आणि तीवरील गीता रहस्यकार आणि ज्ञानेश्वरीकार यांची भाष्य यामधील आत्तापर्यंतची सविस्तर साक्ष पाहिल्यानंतर निष्काम कर्म या बहुतांशी तव्यमूल्याला कोणत्याही नैतिक सत्कर्माशी न जोडता त्याला भलतीकडेच ओढून त्याची विषमता प्रेरित चातुर्वर्ण प्रणित जन्मजात वर्णकर्माची सांगड घालून या मूल्याला अपमूल्यांच्या पातळीवर आणले आहे, अधपतित केले आहे, व्यर्थ केले आहे. आणि निष्कामतेपेक्षा जन्मजात वर्णकर्मयोग हेच या तीनही ग्रंथांच्या लेखकांचे प्रतिपादन आहे, हे या लेखाचा प्रतिपाद्य साधार सिद्ध होते. जन्मजात वर्णकर्म फलाची अपेक्षा न धरता करावे, हे या ग्रंथातील सूत्र. आणि शूद्र वर्ण यांच्या संबंधात जाता जाता दोन शब्द. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या त्रैवर्णिकांनी अधूनमधून कर्माच्या फळांची अपेक्षा न धरणे ठीक. यज्ञ या दानधर्म यातून ती ईश्वरार्पण करणे त्यांना शक्य, कारण या त्रैवर्णिकांच्या घरी धनधान्याची ददात क्वचितच असते. सर्वसाधारणपणे ब्राह्मणांना यज्ञयाग, पूजा अर्चा, विद्या आदी धर्मसत्तेतून, क्षत्रियांना राजसत्तेतून आणि वैश्यांना कृषी, व्यापार उदिमांतून धनसंपदा प्राप्त होत असते. अशी पारंपरिक चातुर्वर्ण्य प्रणित कर्मप्राप्ती असते, फलप्राप्ती असते. पण शूद्रवर्णीयांचे काय? त्यांनी त्रैवर्णिकांची सेवा करायची, त्यांच्यासाठी श्रम द्यायचे, त्यांच्याबद्दल कसल्याच फळाची मोबदल्याची अपेक्षा करावयाची नाही. त्यांना ना सत्ता, ना विद्या, ना भूमी. त्यांनी जगायचे कसे? त्यांना त्यांच्या श्रमाबद्दल दिल्या जाणाऱ्या उष्ट्या, शिळ्या, खरकट्याचीही अपेक्षा करावयाची नाही.
या तीनही ग्रंथातील जन्मजात वर्णकर्मयोगातील निष्कामता या सूत्रातून एका मोठ्या श्रमजीवी समाज घटकावर होणाऱ्या पाशवी अन्यायाकडे दुर्लक्ष होत आहे. या अन्यायाबद्दलची मानवी संवेदनशीलता या तीनही ग्रंथात आढळत नाही. भगवद्गीता हा धर्मग्रंथ म्हणून आणि उरलेले उपरोक्त ते 2 ग्रंथही त्याच तोडीचे म्हणून वर्षानुवर्षे गौरवित झालेले ग्रंथ आहेत. या तीनही ग्रंथांमध्ये आढळणारे ते जन्मजात वर्णकर्म व्यक्तीच्या कर्तृत्वाला आणि समाजाच्या परिपोषाला मारकच ठरणारे असते आणि वर्णकर्म विशेषतः शूद्रांच्या बाबतीत निष्कामतेशी जोडले की निष्कामता या मूल्याचे मूल्यच उरत नाही. ते शोषकापुढे मान तुकवणारे लाचार अपमूल्य ठरते. म्हणून अशा ग्रंथातील या संदर्भातील गौरवपूर्ण सर्वमान्यतेबाबत पुनर्विचार होणे आवश्यक ठरावे. इथे हा 10वा भाग संपतोय. या प्रकरणासाठी संदर्भ ग्रंथ वापरले आहेत. 1. महाभारतीय भगवद्गीता, कृष्णद्वैपायन व्यास, सौती. ज्ञानदेवी भाषांतर अरविंद मंगरुळकर, विनायक मोरेश्वर केळकर. गीतारस्य बाळ गंगाधर टिळक. मनुस्मृती मनु. 5. मनुस्मृती भाषांतर विष्णू शास्त्री बापट. 6. महाभारताचा उपसंहार खंड 10, संपादक कैलासवासी चिंतामण विनायक वैद्य. 7. हिंदू धर्माची समीक्षा आणि सर्व धर्म समीक्षा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. 8. नारायणीय नागा गोरे. 9. भारतीय स्त्रीजीवन गीता साने. आणि 10. आजचा सुधारक काही अंक, संपादक दी. देशपांडे. इकडे हा 10वा शेवटचा भाग थांबवतो. धन्यवाद.